नमस्कार, मी अर्चनाज रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत। आज आपण बनवणार आहे पाणी न वापरता मटन ग्रेव्ही। तसेच घरगुती मसाले वापरून मटन ग्रेव्ही बनवली आहे। तर मटन कसं शिजवायचं, ग्रेव्ही कशी बनवायची, अशा खूप साऱ्या टिप्स व्हिडिओत सांगितल्या आहे। तर व्हिडिओ पूर्ण बघा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि फॉलो करा। 3 पावशेर मटन घेऊन ते स्वच्छ धुवून घेतलं। 1 चमचा गरम मसाला घेतला, हळद घेतली, 1 चमचा धना पावडर घेतली, 1 ते 1.5 चमचा काळा मसाला घेतला, 1 चमचा लाल मिरची पावडर घेतली। जे मसाले आहे ते घरगुती आहे। अद्रक लसूण पेस्ट घेतली, चवीपुरतं मीठ घेणार आहोत। दही घेतलं 1 वाटी, 1 निंबू घेतलं, कोथिंबीर घेतली, मिरच्या घेतल्या आणि पुदिना घेतला। सर्वात अगोदर निंबू पिळून घ्यायचं, त्यानंतर आलं लसूण पेस्ट, मसाले, चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं। हे सर्व साहित्य घेतले, हे सर्व टाकून मटन मध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं। सर्व पीसला मसाले लागले पाहिजे असं मिक्स करून घ्या आणि अर्धा ते 1 तास मॅरिनेट करून घ्यायचं। कमीत कमी अर्धा तास ते जास्तीत जास्त 1 तास मॅरिनेट करून घ्यायचं। मसाल्यांचा फ्लेवर मटन मध्ये उतरतो आणि त्याने मटनला एक वेगळीच चव येते। फोडणीसाठी लागणारं साहित्य बघू। 1 चमचा जिरे घेणार आहोत, कढीपत्ता घेतला, लसूण, स्टारफ्रूट, दालचिनी, 4 लवंग, 4 मिरे, तेजपान घेतलं आणि बेडगी मिरची घेतली। तेल गरम झाल्यावर खडे मसाले तसेच लसूण, कढीपत्ता, बेडगी मिरची हे चांगलं तळून घ्यायचं। त्यानंतर मॅरिनेट झालेलं मटण टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं। मिक्स झाल्यानंतर झाकण ठेवायचं। झाकणावरती पाणी टाकून गॅस मंद आचेवर करून घ्यायचा। झाकणावरती पाणी टाकल्यामुळे त्याचा घाम तयार होऊन तो मटन मध्ये पडतो, त्यामुळे मटन मध्ये पाणी टाकायची गरज येत नाही। पाणी सुटल्यानंतर तळलेला कांदा टाकून चांगलं मिक्स करायचं। असं सारखं झाकण काढत राहायचं। उन्हातलीच्या साहाय्याने मटन सारखं हलवत राहायचं। मटन डागणार नाही याची पण काळजी घे। मटन शिजले की नाही ते चेक करून घ्यायचं। कोथिंबीर टाकून मटन खाण्यास तयार होतं। व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर करा। चॅनलला सबस्क्राइब करा आणि फॉलो करा।